हाय. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला तुमचं मन होत आहे ना की बाबा लक्झरी नाहीये, बॅकग्राऊंड एकदम स्टायलिश नाहीये, म्हणून मन होत आहे ना का बाबा निघून जावं व्हिडिओ मधून. ती काय ना तुम्हाला ती सवय झाली ना इंस्टाग्रामवरती रील्स बघण्याची, एकदम लक्झरी लाईफ दाखवण्याची, ते रेंटवरच्या त्यांच्या गाड्या, ती त्यांची फेक लाईफ, भाई पूर्ण तुम्हाला अट्रॅक्ट करून ठेवले, त्याच्यामध्ये फुल अट्रॅक्ट करून ठेवले. मला सांगा तुम्ही दिवसातून किती वेळेस इंस्टाग्राम बघता, किती वेळेस बघता? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, ते तुम्हाला सुद्धा माहित नाही किती वेळ तुम्ही बघता इंस्टाग्राम. भाई मी लिमिट लावून ठेवलं इंस्टाग्रामला 1 तासाचं फक्त, ते पण दिवसभरामध्ये. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही जर जॉब पर्सन असाल, तुम्ही जर स्टुडंट असाल, तर तुम्ही जॉब पर्सन असाल तर तुम्हाला सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता किंवा 11 वाजता तुम्हाला जॉबला जायचंय, बरोबर. तुम्ही उठता सकाळी 8 वाजता, तुम्ही आंघोळ करता सकाळी 9 वाजता, आवडता सगळं 9 वाजता, नाश्ता वगैरे करणार 9:30, 10, 11 वाजेपर्यंत तुम्ही जाणार ऑफिसला. ऑफिसवरून तुम्ही रिटर्न येणार कधी? डायरेक्ट 5 वाजता. 5 वाजता आल्यानंतर तुम्ही काय बोलणार? भाई मी बोकर थकलोय, मला काम होणार नाही, मला काही होणार नाही दुसरं काही. मी काय करणार मग? मी फक्त बघणार, काय बघणार भाई? इंस्टाग्राम बघणार, युट्यूब बघणार आणि फक्त बघतच राहणार. पण तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही लढताय का? किती वेळ देताय तुम्ही त्यांच्यासाठी? मला सांगा भाई, कोणी जो बिलियनर जो बनतो ना, तो किती वेळ देतो त्या स्वप्नांसाठी त्याच्यावाल्या, हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या. आणि तो किती वेळ देतो, किती वेळ तो काम करतो त्या स्वप्नांसाठी. पण तुम्ही काम करता कोणासाठी? तुम्ही जर जॉब पासून असाल तर तुम्ही स्वतःसाठी काम नाही करत, तुमच्या स्वप्नांसाठी काम नाही करत, तुम्ही दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी काम करता. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, पहिली गोष्ट तर. आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही काय करता? 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत कॉलेज किंवा स्कूलमध्ये जाता, गेल्यानंतर तुम्ही 5 वाजता घरी येता. 5 वाजता आल्यानंतर किंवा 3 वाजता आल्यानंतर तुम्ही काय करता? एक तर पबजी खेळता, नाहीतर काय करता? इंस्टाग्रामवरती रील्स बघता, नाहीतर युट्यूबवरती फनी व्हिडिओ बघता. भाई पण तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कधी लढता? बरोबर आहे की नाही? तर बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ याच टॉपिकवरती असणार आहे. आणि चला तर लगेच सुरुवात करूया. आणि पहिले सर्वांनी सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनलला जाऊ नका, कारण आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि तुम्हाला ह्या चॅनलवरती एकदम तुमची लाईफ बदलेल आणि माझी पण लाईफ बदलेल असा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते डेली, हे ना. आणि बघा, मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी आता ह्या बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओ शूट करतोय. नेक्स्ट आजची डेट आहे 8 सप्टेंबर आणि पुढच्या 8 सप्टेंबर पर्यंत मी तुम्हाला शब्द देतो, मी 5 स्टार हॉटेलमध्ये व्हिडिओ शूट करेल. शब्द माझा 5 स्टार हॉटेलमध्ये मी शूट करेल आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड पण 5 स्टारचाच असेल. मी तुम्हाला शब्द देतो. मी एवढा कॉन्फिडन्समध्ये बोलतोय कारण मला माहिती मी काय करतोय, मी माझे किती वेळ देतोय स्वप्नांना, मला माहिती ना. कारण मी तुमच्यासारखं जॉब नाही करते सध्या. जॉब नाही भाई, स्वतःला काम करावं लागतंय, स्वतःसाठी काम करावं लागतंय. मित्रांनो, जॉब करून तुम्ही फक्त दुसऱ्यांना मोठं करताय, ना की तुम्ही स्वतःला मोठं करताय. तुम्ही दुसऱ्यांच्या स्वप्नांना मोठं करताय, ना की स्वतःच्या स्वप्नांना मोठं करताय. तर त्यासाठीच मी पण जॉब सोडून दिलाय. आणि मला माहिती, मी जॉब सोडल्यानंतर मला माहिती माझी कंडिशन कशी होणार आहे. आय डोंट नो, मला काही घेणं नाहीये त्याच्याशी. पण मला माहिती जो काही वेळ उरणार आहे तो वेळ सगळा माझ्या स्वप्नांसाठीच जाणार. सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वप्नांसाठीच लढणार आहे, बरोबर आहे की नाही? तर त्यासाठीच मी कंटेंट क्रिएशन आजपासून स्टार्ट केलंय. व्हिडिओ पण मी आजपासून डेली टाकणार आहे. आणि ह्या पेजवरती तुम्हाला, ह्याच पेजवरती तुम्हाला आणि ह्याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला समजेल की भाई एक साधारण मुलगा त्याची लाईफ कशी बदलत जातो, कसा चेंज होत राहतो त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला लाईव्ह उदाहरण ह्याच युट्यूब चॅनलमधून दिसायला मिळेल. तर लवकर सबस्क्राईब करा आणि जोडून राहा माझ्यासोबत. आता खूप सारे मित्रांनो डाऊट झाला असेल की बाबा हा एवढा कॉन्फिडन्स मध्ये बोलतोय, 1 वर्ष तेवढा बदल होणार, त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी होणार. पण मग स्वतः काय करतो तू? आम्हाला बोलला की बाबा तुम्ही काय करताय, जॉब करताय, स्टुडंट आहे, पबजी खेळताय किंवा इंस्टाग्रामवर तेवढा वेळ घालवताय, मग तू काय करतोय? बरोबर. तर मित्रांनो बघा, कारण मला माहिती आहे मी माझ्या स्वप्नांसाठी किती वेळ देतोय. मी ट्रेडिंग शिकतोय, मी इंस्टाग्रामवरती रील्स बनवतोय, माझे 18,000 फॉलोअर्स आहे, मी त्याच्यावरती पण काम करतोय, मी शॉर्टवरती काम करतोय, मी युट्यूबवरती काम करतोय आणि त्यातल्या त्यात मी अफिलिएट मार्केटिंग सुद्धा करतोय. भाई मी खूप साऱ्या गोष्टी करतोय. पण मला माहिती आहे त्यामधून मी करोड रुपये कमवू शकत नाही ना, बरोबर आहे की नाही? मला माहिती मी त्या थ्रू करोड रुपये कमवू शकत नाही. मला काय पाहिजे भाई? मी एक चांगला युट्यूबर पाहिजे. युट्यूब का? फ्युचरसाठी युट्यूब खूप मॅटर करतं, बरोबर. युट्यूब मॅटर करतं, त्यानंतर इंस्टाग्राम मॅटर करतं, त्यानंतर अफिलिएट मार्केटिंग मॅटर करते, त्यानंतर ट्रेडिंग तर खूपच मॅटर करते. आणि ट्रेडिंग ही बिलियनर बनण्याचे स्वप्न आहे, बरोबर आहे की नाही? आणि इंडियामध्ये त्याला सट्टा बाजार ही त्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण मी तर नाही मानत भाई, सट्टा वगैरे नाहीये ट्रेडिंग. पहिली गोष्ट ती एक स्किल आहे, शिकावं लागते. शिकल्यानंतर तुम्हाला ती समजणार आहे, बरोबर आहे की नाही? त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष द्यावं लागतात. 2 वर्षामध्ये तुम्ही फक्त शिकणार, ना की तुम्ही कमवणार नाही बोलते मी, फक्त शिकणार. आणि त्या थ्रू तुम्ही कमवल्यानंतर पुढच्या वर्षात सुरू करता, बरोबर आहे की नाही? तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण
तुम्ही स्वतः लाईव्ह उदाहरण बघणार की बाबा एक मुलगा या बॅकग्राऊंड पासून तर चांगल्या बॅकग्राऊंड पर्यंत कसा जातो. तर चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया लवकरात लवकर. ठीक आहे.